विद्येचं माहेरघर हादरलं. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार. मंगळवारी पहाटे 5:30 ची धक्कादायक घटना. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रयच्या भावाची चौकशी सुरू. गाडे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आर्थिक याआधी अनेक गुन्हे दाखल. बलात्कारानंतर आरोपीची तरुणीला जीवे मारण्याची धमकी. आरोपीच्या धमकीला घाबरून तरुणी गप्प राहिली. घरी जाताना तिने घरच्यांना बलात्काराच्या घटनेची माहिती दिली. पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात धक्कादायक प्रकार. स्थानकातील जुन्या बसमध्ये आढळले साडी, शर्ट्स आणि कॉन्डम्स. स्वारगेट बस स्थानकात ठाकरेंच्या शिवसेनेचं आक्रोश आंदोलन. वसंत मोरेंनी तोडफोड करत व्यक्त केला निषेध. पुणे सुरक्षित राहिलेलं नाहीये. पुण्यामध्ये हजारो मुलं मुली शिकण्यासाठी बाहेरून येतात. स्वारगेटच्या एसटी स्टँडमध्ये ड्रग्ज, पाकेटमार, मटका, दारूचे अड्डे चालतात. पोलीस नक्की काय करतायत? रवींद्र धंगेकरांनी उपस्थित केले सवाल. स्वारगेट डेपोमधल्या 23 सुरक्षा रक्षकाचे तात्काळ निलंबन. उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश. डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रकांची चौकशी होणार. पुणे बलात्कार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली गंभीर दखल. पुणे पोलीस आयुक्तांसोबत केली चर्चा. गंभीरपणे तपास करण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सूचना. स्वारगेट घटनेबाबत पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केल्याची खासदार मोहोळ यांची माहिती. आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई केली जाईल, मोहोळ यांचं आश्वासन. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नाहीये. खासदार सुप्रिया सुळेंची स्वारगेट बलात्कार प्रकरणी प्रतिक्रिया. आरोपी दत्तात्रय गाडेला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, सुळेंची मागणी. स्वारगेट बसस्थानकातील घटना म्हणजे पुणे पोलीस आणि एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस. विजय वडेट्टीवारांची टीका. गृह खात्यावरही ओढले ताशे. पुण्यामध्ये घटना भयंकर. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. शक्ती कायदा अजून किती काळ? केंद्र राज्य सरकारच्या प्रश्नोत्तराच्या साखळ दंडात अडकलेला राहणार, दानवेंचा सवाल. स्वारगेट बलात्कार प्रकरणी काही धागेदोरे हाती लागल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं नीलम गोऱ्हे यांची माहिती. घटनास्थळी भेट दिल्यावर नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. बीडच्या मसाजोगमधील आंदोलन 8 मार्चपर्यंत स्थगित. तोपर्यंत मागण्या मान्य करण्याची गावकऱ्यांची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास पुढाऱ्यांना गावबंदीचाही दिला इशारा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारकडून उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती. देशमुख कुटुंबियांनी केली होती निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमण्याची मागणी. बीड मसाजोग प्रकरणातील उर्वरित मागण्यांसाठी सुरेश धसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करण्याची मागणी. देशमुख कुटुंबियांना मागणी मान्य करण्यासाठी अनत्याग आंदोलन करावं लागलं हे दुर्दैव. अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. या प्रकरणात जे पोलीस सहभागी होते त्यांना सहआरोपी करायला हवं, ही मागणीही गांभीर्याने घ्यावी, ही विनंती. अखेर सरकारने कोणता तरी महत्त्वाचा निर्णय घेतला, त्यांचं स्वागत. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. राजकारण बाजूला ठेवून तपास व्हावा, सुळेंची मागणी. सरकारच्या निर्णयामुळे देशमुख कुटुंबियांना मोठा धीर. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानं संतोष देशमुखांना लवकरच न्याय मिळेल, आमदार सुरेश धस यांच्याकडून विश्वास व्यक्त. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा. काही भागात 37 ते 39 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता. उद्या देखील कोकणात सर्वत्र उष्ण आणि दमट वातावरणाचाच अंदाज. दुष्काळमुक्त सोलापूरसाठी खासदार प्रणिती शिंदेंचा नवीन उपक्रम. CSR फंडातून उभारण्यात जलसंधारणाचं काम. चेन्नईच्या EFI संस्थेच्या माध्यमातून सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या 3 तालुक्यात जलसंधारण कामाला सुरुवात. कर्नाटक प्रशासनाची 5 दिवसानंतर महाराष्ट्रात बस सेवा सुरू. कर्नाटकच्या बसेस कोल्हापूरमध्ये तर महाराष्ट्र प्रशासनाची बस सेवा कर्नाटकातल्या निपाणीपर्यंत सुरू. कोल्हापुरातील शेतकऱ्याचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. ठाकरेंची शिवसेना आणि शेकापसह शेतकऱ्यांचा महामार्गाविरोधात आत्मक्लेश आंदोलन. बुलढाण्यात जलजीवन मिशनची कामं करणाऱ्या कंत्राटदारांचं काम बंद. आंदोलन. गेल्या वर्षभरापासून शेकडो कंत्राटदारांची 250 कोटींपेक्षा अधिक देयकं थकल्याचा आरोप. जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता. शिरपूर तालुक्यातील वाहनधारकांचा शिरपूर फर्स्ट संघटनेच्या वतीने मोर्चा. शिरपूर स्थानिकांना टोल माफ व्हावा, संघटनेची मागणी. पत्रव्यवहार आंदोलन करूनही मार्ग निघत नसल्यानं आक्रमक पवित्रा. लातूरमध्ये फळ विक्रेत्यांचं महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन. अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत गाडी जप्त केल्यानं रस्त्यावर फळ फेकत व्यक्त केला रोष. चंद्रपूरच्या राजुरामधील चुनाळ्यामध्ये 3 युवकांचा नदीत बुडून मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. किरकोळ वादातूनच भावाने केली भावाची हत्या. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातली घटना. मंचर पोलिसांकडनं अधिकचा तपास सुरू. सांगलीच्या वारणा नदीपात्रात दूषित पाण्यामुळे हजारोंना माशांचा मृत्यू. नदीकाठावर मृत माशांचा खच. मासे विक्री करणाऱ्यांनी मृत मासे घेऊ नयेत, प्रशासनाचं आवाहन.
भंडाऱ्यामध्ये महाशिवरात्री निमित्ताने लाखांदूर येथील चूलबंद नदीवरील मंदिरात गेलेल्या शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला. भाविकांनी मंदिरात लावलेल्या धूप अगरबत्तीचा धुरामुळे मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला. 10 पेक्षा अधिक भाविक जखमी. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीत बुडून एका भाविकाचा मृत्यू. महाशिवरात्री यात्रेनिमित्ताने वैनगंगा नदीत आंघोळ करत असताना 5 भाविक पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाले. यापैकी एकाचा बुडून मृत्यू, 4 बचावले. चंद्रपूरच्या राजुरामधील चुनाळ्यात 3 युवकांचा नदीत बुडून मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. पालघरमध्ये तब्बल 25 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त. कासा पोलिसांची कारवाई. नाशिक सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक. गेल्या कुंभमेळ्यापेक्षा 5 पट जास्त भाविक येतील हे गृहीत धरून नियोजन करण्याच्या सूचना. महाराष्ट्रामध्ये नवीन 73 शाळा सुरू होणार. 73 पैकी 65 शाळा इंग्रजी माध्यमाच्या, 8 शाळा मराठी माध्यमाच्या. शालेय शिक्षण विभागाची माहिती. कोल्हापुरात बेवारस वाहनांवर वाहतूक पोलिसांची कारवाई. एबीपी माझाच्या महापालिकेचे मुद्दे कार्यक्रमातला इम्पॅक्ट. बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याची माहिती. कोल्हापूर जिल्हा परिषदेला 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव. मुंबईतील बँक खात्यावर पैसे वर्ग करण्याचा प्रयत्न. अज्ञाताविरोधात कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमरावतीत उपराईतील सरपंच नीरज नागेंना मारहाण. ग्रामपंचायतच्या घरकुल यादीत नाव नसल्यानं आणि ग्रामपंचायतमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावल्यानं मारहाण केल्याचा सरपंचाचा आरोप. रायगडमध्ये उन्हाळ्यातील ब्लॉगर पर्यटकांचा जीवघेणा स्टंट. कुंभे चन्नाट पर्यटन स्थळावर अतिउत्साही ब्लॉगर्सकडून जीवघेणे स्टंट्स. चंद्रपूरमध्ये वाघांच्या तस्करीची आता ईडी चौकशी होणार. गेल्या 4 महिन्यात भारतातनं 25 वाघांच्या तस्करीची माहिती. जागतिक कर्करोग जनजागृती महिन्याच्या निमित्ताने नानावटी हॉस्पिटलतर्फे बायकेथॉनचं आयोजन. दिग्दर्शक रोहित शेट्टी उपस्थित. या रॅलीमध्ये जवळपास 400 बायकर्सनी घेतला सहभाग. प्रशांत कोरटकरवर राज्य सरकारने मोका लावावा मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून घाटकोपरमध्ये निदर्शनं. अमृतनगर सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर केलं आंदोलन. इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांची 2 पथकं. प्रशांत कोरटकरचा शोध घेण्यासाठी नागपूरमध्ये. एका पथकात 1 अधिकारी, 4 कर्मचारी आणि डीवायएसपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात दुसरं पथक नागपुरात. इतिहासकार इंद्रजित सावंत यांना हात लावून दाखवा, मग आम्ही कोण आहे ते दाखवू. माजी आमदार लक्ष्मण माने यांचा धमकी देणाऱ्यांना इशारा. धमकी देणारे भित्रे आहेत, मानेंची प्रतिक्रिया. महाशिवरात्रीच्या दिवशी घृष्णेश्वर मंदिरात भाविकांमध्ये धक्काबुक्की. मंदिर परिसरात दर्शन घेताना रांगेतच मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल. भंडाऱ्यात महाशिवरात्री निमित्ताने लाखांदूर येथे चूलबंद नदीवरील मंदिरात गेलेल्या शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला. मंदिरात लावलेल्या भाविकांनी धूप अगरबत्तीच्या धुरामुळे मधमाशांनी भाविकांवर केला हल्ला. 10 पेक्षा अधिक भाविक जखमी. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीत बुडून एका भाविकाचा मृत्यू. महाशिवरात्री यात्रेनिमित्ताने वैनगंगा नदीत आंघोळ करत असताना 5 भाविक पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाले. यापैकी एकाचा बुडून मृत्यू, 4 बचाव. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मालवणमधील मसुरे गावातील आंगणेवाडीतील आई भराडी देवीचं घेतलं दर्शन. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक आमदार निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुणकेश्वर मंदिरात दर्शन घेत केली पूजा. शिंदेंसोबत किरण सामंत, निलेश राणे हेही उपस्थित. राणे कुटुंबियांनी सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर मंदिरात घेतलं दर्शन. महाशिवरात्री निमित्ताने राणे कुटुंबीय कुणकेश्वर मंदिरात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.